नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या बैठकीमध्ये आपण एक नवीन लग्न झालेलं जोडपं जेव्हा गावच्या सीमेवरती येतात आणि त्यांच्यासोबत जो काही अनुभव त्यांना एक भुताटकीचा येतो, तो आज आपण या बैठकीच्या माध्यमातून ऐकणार आहोत. मित्रांनो, साई नावाचा एक मुलगा होता आणि रोशनी नावाची एक मुलगी होती. दोघंही एकाच शाळेत होते. त्यानंतर एकाच कॉलेजमध्ये. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. जवळ-जवळ 7-8 वर्ष. आता दोघांचंही बी-ए कंप्लीट झालं. रोशनी पुढचं काहीतरी कॉम्प्युटरचा वगैरे कोर्स करत होती. परंतु साई जो नावाचा मुलगा आहे ना, अ, तर त्याचा वडिलोपार्जित व्यवसाय होता. म्हणजे वडील आंबा काजूची त्यांची बाग होती आणि तो त्यांचा व्यवसाय ते करायचे. आता रोशनीचे जे आई-वडील आहेत, म्हणजे त्या मुलीचे आई-वडील आहेत ना, ते गव्हर्नमेंट सर्व्हंट होते दोघेही. आता रोशनीने आणि साईने आपापल्या घरी सांगितलं होतं, की असं-असं आमचं प्रेम आहे आणि आम्ही एक वर्षभरामध्ये लग्न करणार आहोत म्हणून. परंतु रोशनीच्या आई-वडिलांना, तिच्या भावाला हे काही मान्य नव्हतं. कारण साईचा कसा धंदा होता. काजूची, आंब्याची बाग होती, माडांची बाग होती. त्यामुळे त्यांचं असं मत होतं, की आपला जो जावई आहे, तो गव्हर्नमेंट सर्व्हंट असावा किंवा चांगल्या नोकरीला असावा, जर प्रायव्हेट असला तर. म्हणून ते विरोध करत होते. रोशनीला सांगत होते, की "तुला आम्ही चांगला एक नवरा बघून लग्न करू गव्हर्नमेंट सर्व्हंट." अ, तर रोशनीला ते मान्य होतं. रोशनी सांगत होती, की "नाही, मी लग्न केलं तर मी साईशीच करणार, नाहीतर मी लग्न करणार नाही" म्हणून. परंतु आई-वडील तिला भरपूर तिचं मन बदलण्याचा प्रयत्न करत होते. भाऊ सांगत होता, परंतु ती ऐकायला तयार नव्हती. "मी लग्न केलं तर साईशीच करणार." आता आता वडिलांनी तिला खूप प्रेशर आणायला सुरुवात केली. आईने प्रेशर आणायला सुरुवात केली, "लग्न तू करू नको त्याच्यासोबत" म्हणून. परंतु हे एके दिवशी लग्न ठरवतात. आता त्याचे रोशनीचे आई-वडील सांगतात, की "आम्ही लग्नाला येणार नाही. तू जर लग्न केलंस, तर तुझा आणि आमचा संबंध संपला." असं त्याला सांगून टाकतात. भाऊ देखील तेच सांगतो, की "तू जर त्याच्याशी लग्न केलंस, तर तुझे आणि आमचे नातेसंबंध कायमचे तुटले म्हणून समज." आता रोशनीचा जो मामा होता ना, तो ह्या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करायचा. कारण त्याला साईचा स्वभाव माहीत होता किंवा त्यांचा व्यवसाय ते सगळं त्याला माहीत होतं. त्यामुळे मामा देखील आपल्या बहिणीची, भावजींची समजून घालत होता, की चांगला मुलगा आहे, लग्न करू दे. परंतु ते तयार नव्हते. आता साईच्या आई-वडिलांनी आणि त्या मामांनी ह्या दोघांचं लग्न ठरवलं आणि लग्न रोशनीच्याच गावामध्ये ठरलं. रोशनीच्या गावामध्ये एक हॉल होता. त्या हॉलमध्येच ते करायचं लग्न ठरलं. पण तो लग्न हे संध्याकाळी होतं. जेणेकरून 4:30चा मुहूर्त होता. त्याच्या गावामधल्या हॉलमध्ये करायचं का ठरवलं, की शेवटच्या क्षणी जर त्याच्या आई-वडिलांना रोशनीच्या वाटलं, की जाऊया लग्नाला, अक्षता टाकूया आपल्या मुलीच्या डोक्यावरती, तर ती येतील ह्या आशेने साईने, त्याच्या आई-वडिलांनी आणि रोशनीच्या मामाने त्या गावामध्ये लग्न धरलं होतं. लग्नाची तारीख आली, लग्नाचा दिवस आला. संध्याकाळचा 4:30चा मुहूर्त. 60-70 लोकांमध्ये वैदिक पद्धतीमध्ये हॉलमध्ये लग्न लागलं संध्याकाळी 4:30ला. परंतु त्या लग्नाला रोशनीचे आई-वडील, भाऊ काय कोणीच आलं नाही. त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये लग्न असून, स्वतःच्या मुलीचं लग्न असून देखील ते कोणी आले नाहीत. तर या रोशनीला खूप वाईट वाटलं, की एकुलती एक मी, आई पण आली नाही, वडील आले नाहीत, भाऊ आला नाही. ती खूप थोडीशी अपसेट होती, रडत होती. आता संध्याकाळी हे सगळे विधी आटेपर्यंत 7-8 वाजतात. 8 वाजता आता हे सगळेजण आपल्या गावाकडे यायला निघतात. आता रोशनीच्या गावापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती साईचं गाव होता, म्हणजे त्या मुलाचं गाव होतं. आणि ते रस्ते असे गावातील रस्ते म्हणजे छोटे होते. मोठे रस्ते नव्हते हायवेसारखे. छोटे-छोटे रस्ते होते गावाला जोडणारे. आणि हॉलवरील सगळी मंडळी मग वेगवेगळ्या गाडी फोर व्हीलर करून आलेली असतात. ती सगळीजण आपापल्या घरी निघून जातात. साईचे आई-वडील जातात, तिची बहीण वगैरे सगळे घरी पोहोचतात आणि हे मित्र 3-4 मित्र राहतात. साईची बायको म्हणजे ती रोशनी, हे म्हणतात, की "आम्ही मागाहून येतो म्हणून तुम्ही चला पुढे तोपर्यंत" म्हणून. आणि मग तो सगळा हॉलचा व्यवहार वगैरे पूर्ण करून साई आणि त्याचे मित्र 8:30 वाजता इनोव्हा गाडीतून, म्हणजे त्याचे 3 मित्र, साई, रोशनी, हे लग्न झालेली दोघे. त्या गाडीतून बसून आपल्या गावाकडे यायला निघणार त्या हॉलवरून. तेव्हा मामा म्हणतो रोशनीचा, ती रडत असते सारखी रोशनी, कारण आई-वडील लग्नाला आलेले नसतात. ती मामाला मिठी मारते आणि रडते, की "मामा, आई-वडील आले नाही" म्हणून. तर मामा तिची समजूत घालतो, की "ठीक आहे, आज ना उद्या तरी कधीतरी संबंध चांगले होतील." आणि मग मामा मात्र साईला आणि त्याच्या मित्राला सांगतो, की "आता ह्या आमच्या 2-3 किलोमीटर गेल्यानंतर आमच्या गावची सीमा संपेल. त्या आमच्या गावच्या सीमेवरती एक नदी आहे. त्या नदीची अशी एक गोष्ट आहे, की तिला फक्त पावसाळ्याचे 3 महिने पाणी असतं. बाकीच्या 8-9 महिने त्या नदीमध्ये
एक थेंब देखील पाणी नसतं. म्हणजे मृत नदी तिला म्हणायची. म्हणजे ते त्या नदीमध्ये जिवंतपणाच नाही. जर नदीला पाणी नसेल तर ती जिवंत कशी काय म्हणायची? एरवी ती 8-9 महिने पूर्ण कोरडी असायची. म्हणजे थेंबभर पाणी तिच्यात नसायचे. भली मोठी खडकं त्या नदीमध्ये होती. पावसाळ्यात 3 महिने पाणी असायचं. आणि त्या नदीच्या म्हणजे जे सीमेवरती पूल होतं त्या नदीवरती, त्या नदीच्या पुलाच्या बाजूला एक मोठा दगड होता. आता तो दगड असा देवाचा काही दगड नव्हता, जे देवस्थानाचे दगड वगैरे असतात. देवस्थानाचं झाड असतं एखादं, पिंपळाचं असतं, वडाचं असतं, उंबराचं असतं. पण तो दगड असा देवाचा नव्हता. परंतु त्या ठिकाणी जे काही अदृश्य शक्ती किंवा वाईट शक्ती होत्या ना, त्या नदीच्या आजूबाजूला किंवा त्या सीमेवरच्या, तर तिथे त्या आजूबाजूच्या गावातले तिथून रोड क्रॉस करून जात असताना, त्या पुलावर जात असताना समजा एखाद्याने नवीन गाडी घेतली तर नारळ ठेवायचा किंवा केळी ठेवायची. एखाद्याचं लग्न झालं तर नारळ ठेवून पुढे जायचा दुसऱ्या गावामध्ये. अशी तिथे प्रथा होती. तर तो मामा साईला सांगतो, की "आता तुम्ही जाणार ना, तर अशा-अशा ठिकाणी आता तुम्हाला नदी मिळणार आणि त्या नदीच्या त्या पुलाच्या बाजूला एक मोठा दगड आहे. त्या दगडाकडे तुम्ही हा नारळ द्या." आणि तो मामा नारळ त्यांच्या हातामध्ये देतो आणि सांगतो, की "हा नारळ तुम्ही जाताना ठेवा म्हणून त्या ठिकाणी आणि गाऱ्हाणं करा, की आम्ही इथून लग्न करून जातोय, तेव्हा सगळं काही ते पुढचं व्यवस्थित होऊ देत म्हणून." तर तो मामाकडचा नारळ साई घेतो आणि म्हणतो, "मामा ठीक आहे, आम्ही जाताना त्या ठिकाणी थांबून मग नारळ वगैरे ठेवतो." पण मामा सांगतो, "त्या दगडाच्या तिथे तुम्ही उतरल्यानंतर मात्र आजूबाजूला कुठे जाऊ नका गाडीतून उतरून किंवा पुढे जाऊन कुठेतरी गाडी थांबवून मग गाडीतून उतरू नका. जर उतरलात तर त्या दगडाच्या समोर नारळ ठेवण्यापुरतेच गाडीतून खाली उतरा, नारळ ठेवून झाला की लगेच परत गाडीत बसायचं आणि निघून जायचं." तर हे मित्र म्हणतात, "हो मामा, आम्ही तसंच करतो. आजूबाजूला कुठे जाणार नाही." आणि हे सगळे मग तो मामाचा निरोप घेतात आणि आपल्या गावाकडे यायला निघतात. जसे ते 2-3 किलोमीटर चालल्यानंतर त्या गावच्या सीमेवर ज्या ठिकाणी चं वर्णन मामाने केलेलं असतं, ते ठिकाण चालू होतं. ती ओसाड पडलेली नदी, तिच्यात थेंबभरही पाणी नव्हतं. ते त्यांनी जातानाही बघितलेलं लग्नाला येताना, की ती नदी आहे. परंतु नदी अशी आहे किंवा तिच्या आजूबाजूला काही वाईट शक्ती आहेत का ह्या गोष्टींची कल्पना त्यांना नव्हती. आता ते त्या नदीच्या तिकडे गेल्यानंतर मात्र गाडी थांबवतात. गाडी थांबवतात आणि त्या ठिकाणी जो दगड असतो, त्या पुलाच्या बाजूला, त्या दगडाकडे ते नारळ ठेवतात. जसे ते नारळ ठेवतात ना, तसे नदीतून पाणी खळखळून वाहतंय असा आवाज येऊ लागतो. आता हे सगळे मित्र रोशनी आणि साई एकमेकांकडे बघतात, की "अरे, मामा तर बोललेला, की या नदीला फक्त पावसाळ्यात पाणी असतं आणि आता खळखळ असा आवाज येतोय नदीतून. अचानक कसं काय नदीमध्ये पाणी आलंय?" आणि जाताना पण आम्ही बघितलेलं तर ही नदी पूर्णपणे कोरडी होती आणि आता पण तो आवाज येत होता, परंतु त्या काळोख्या रात्रीमध्ये काही दिसत नव्हतं. पण आवाजावरून समजत होतं, की नदीतून पाणी वाहतंय म्हणून पुलाच्या खालनं किंवा नदीतून खळखळत पाणी येतंय त्या खडकांवरून आदळत जातं. आता हे सगळे म्हणतात, की ठीक आहे आपण धरणाचं पाणी सोडलं असेल, वरती कुठेतरी धरण असेल आणि पाणी सोडलं असेल, चला आपण गाडीमध्ये बसूया. सगळेजण गाडीमध्ये बसतात आणि पुन्हा एकदा त्या पुलाच्या थोडे पुढे येतात आणि अचानक गाडी बंद पडते. तर गाडी बंद पडल्यानंतर साई मग मित्राला विचारतो, "का गाडी अचानक कशी काय बंद पडली?" तर तो मित्र म्हणतो, "काही समजत नाहीये. आपण तिकडे नारळ ठेवून आलो त्या दगडाकडे, त्या सीमेवरती. आता आम्ही आमच्या गावाच्या दिशेने चाललोय आणि अचानक गाडी काय बंद पडली कशी काय?" हा आता मित्र उतरतो आणि पुढे बॉनेट खोलून उभे इकडे-तिकडे काय प्रयत्न करतो गाडी. गाडी काही चालू होत नाही. आता पुन्हा आता 2-3 मित्र पुन्हा एकदा खाली उतरतात आणि आजूबाजूला कोण आहे काय? आजूबाजूला वस्ती आहे का? याचा थोडासा मागोवा घेतात, तर आजूबाजूला कोणतीच वस्ती नसते. पुन्हा एकदा गाडीची चावी मारून बघतात. बॅटरी तर फुल दाखवत असते. गाडीमध्ये पेट्रोल फुल असतं, पण तो गाडी काही स्टार्ट होत नाही. आता ते मित्र म्हणतात, की आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. कोणतरी या गाडीतला माहितगार असेल किंवा आजूबाजूला मेकॅनिक असेल, तर आपल्याला शोधावं लागेल. म्हणून ते तिघेही मित्र गाडीतून उतरतात. परंतु ते साईला आणि रोशनीला सांगतात, की तुम्ही अ, बाशिंग बांधलेलं आहे किंवा हळदीचं तुमचं अंग आहे. आता कोकणामध्ये माहिती आहे हळद लागल्यानंतर पुढचे 5 दिवस लग्न झाल्यानंतर आणि आधीचे 2 दिवस, नंतरचे 3 दिवस कुठे बाहेर जात नाही कात्तर वेळेला किंवा सीमा ओलांडत नाही सहजासहजी. तर तुम्ही गाडीतच बसून राहा. आम्ही पुढे कुठेतरी वस्ती आहे का किंवा एखादा मेकॅनिकल मिळतो का हे बघण्यासाठी म्हणून जरा थोडेसे पुढे जातो. आणि हे तिघेही त्या मोबाईलची टॉर्च घेऊन पुढे-पुढे चालत असतात. आता गाडी बाजूला लावलेली असते रस्त्याच्या
आता ते गावा अंतर्गत रस्ते असल्यामुळे जास्त काय रहदारी त्या रस्त्यांना नव्हती. म्हणजे गाड्यांची वगैरे किंवा कोणी माणूस पण येता जाताना दिसत नव्हता. आता हे मित्र थोडंसं पुढे जाऊन हे बघण्याचा प्रयत्न करतात, की एखादं घर मिळालं, कोणतरी या गाडीतला माहितगार असेल किंवा मेकॅनिक असेल, तर गाडी येऊन त्याला दाखवता येईल म्हणून काय झालं. कारण बऱ्याच वेळा प्रयत्न केला असतो, गाडी सुरू होत नसते. आता ही दोघं जण त्या गाडीमध्ये बसलेली असतात आणि रोशनी म्हणते आता साईला, की "साई, मला आता भीती वाटायला लागली." ते पुढे निघून गेले. आपणही त्यांच्यासोबत गेलं पाहिजे होतं. आपण या गाडीमध्ये बसून काय करणार आहे? एकटे दोघेच जण आणि हा सगळा काळोखीन इकडचा एरिया आणि त्या नदीचा पाण्याचा आवाज मला येतोय. तुला पण येतोय. मामाने सांगितलेलं, की त्या नदीमध्ये पाणी नसतं एरवी म्हणून. परंतु आता त्या नदीमध्ये त्या पाण्याचा खळखळाट स्पष्ट ऐकायला येतोय. आता ही घाबरलेली असते, पण साई सांगतो, की "घाबरू नको. ते जातील पुढे, कुठेतरी घर असेल तर त्यांना कोणतरी कोणाची तरी मदत आपल्याला घेता येईल आणि गाडी सुरू होईल म्हणून." परंतु रोशनी मात्र खूप घाबरलेली असते. ती म्हणते, की "नाही, आपण उतरूया या गाडीतून आणि आपण ते देखील त्यांच्यासोबत जाऊया." पण तो म्हणतो, की "मामाने सांगितलं, की गाडीतून तुम्ही उतरू नका आणि आपलं हळदीचं अंग आहे, त्यामुळे आपण इथे या वेशीवरती, या सीमेवरती गाडीतून उतरणं बरं नाही, असं मला वाटतंय. आपण या गाडीमध्येच राहूया." तर मित्रांनो, आता मात्र त्या काळोखामध्ये एक गोष्ट घडते. त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला उभी असते आणि एक पांढरी आकृती त्या गाडीच्या भोवती गोल, 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 गोल फिरते असं त्या रोशनीला जाणवायला लागतं. आणि ती इकडे-तिकडे अशी गाडीतून पाठी-पुढे बघायला लागते. तसं तर साई विचारतो, की "रोशनी, काय झालं? इकडे-तिकडे काय बघतेस?" म्हणून. तर ती सांगते, की "साई, ह्या गाडीच्या भोवती कोणतरी पांढरी आकृती सतत गोल, 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 गोल फिरते आणि आमच्याकडे बघते." आता साईने आजूबाजूला दोन्ही साईडला मागे-पुढे सगळीकडे बघितलं. त्याला तर कोणीच दिसत नाही. परंतु साईला ती रोशनी सांगायची, "साई, ती बघ आत्ता समोरून गेली. आता ही बघ ह्या साईडला आली." अशी ती सांगत होती. आता साई विचारात पडतो, की हिला काय दिसतंय नक्की? मला तर कोणती गोष्ट दिसत नाही आणि हिला कसं काय दिसतंय? आता ती रोशनी जोरजोरात रडायला लागते, की म्हणते, "साई, चल, आपण गाडीतून उतरूया आणि ते तुझे मित्र जातायत ना, त्यांच्यासोबत आपण पुढे जाऊया. आपण इथे थांबायला नको असं मला वाटतंय. ही कोणतरी एक पांढरी आकृती सतत गाडीच्या भोवती फिरते." आता साई म्हणतो, की "ठीक आहे, चल, रडू नकोस. चल, आपण उतरूया." आता साई तिचा हात पकडतो. आता या साईडला ती असते, या साईडला साई आणि साई तिचा एक हात असा पकडतो हातामध्ये आणि दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि गाडीच्या समोरून हळू त्यांच्या मागे आता ते त्यांना समोर दिसत असतात. बॅटरीच्या उजेडामध्ये पुढे हळू चाललेले असतात. आता हे दोघेही आपापले बॅटरी पेटवून त्यांच्या मागून जाण्यासाठी म्हणून निघालेले असतात आणि रोशनी थोडीशी अपसेट झालेली असते. तिला ती ना आकृती सतत त्या दोघांच्या भोवती फिरताना दिसत असते, की कोणतरी आमच्या भोवती फिरतंय. ती साईला सांगते, पण साई म्हणतो, "मला तर कोण दिसत नाही. अगं, तुला भास होतोय काहीतरी. असं काही नाहीये या ठिकाणी. जर तुला दिसलं तर मला दिसलं नसतं का?" तर ती सतत सांगायची, "अरे, दिसते मला कोणतरी आमच्याच भोवती तीच पांढरी आकृती फिरते." आता साई तिला शांत करतो, म्हणते, "गप्प बस. सरळ आपण चल त्यांच्यापर्यंत जाऊया." आता हे पटापट त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी साई आणि रोशनी दोघेही म्हणजे फास्ट चालत असतात त्या रस्त्याने. एवढ्यात रोशनीच्या या हाताला कोणीतरी असं पकडतं इथे आणि ती हात असा झटकून टाकते. साई विचारतो, "काय झालं?" रोशनी म्हणते, की "आत्ता मला कोणीतरी हाताला पकडलं. त्याचे हात थंडगार बर्फासारखे आहेत. या हाताला माझ्या कोणीतरी पकडलं." साई म्हणतं, "अगं, कोण नाही पकडलं तुला? तुला भास होतोय." "नाही." साई म्हणतो, "मला इथे पकडलं असं जोराने आवळला माझा हात आणि त्याचा हात ज्याने कोणी हात माझा पकडला ना, त्याचा हात थंडगार आहे म्हणून बर्फासारखा." तर साई म्हणतो, बॅटरीने बघतो, की कुठे बघूया आणि अक्षरशः ना तिच्या हातावरती इथे पांढरे असे ते हाताचे ठसे असे उठलेले असतात तिच्या हातावरती. आता मात्र साई बघतो तर हो, खरोखरच पांढरे हाताचे ठसे म्हणजे जसं का पिठातून हात बुडवून असे लावल्यानंतर कसे ठसे येतील त्याप्रमाणे तिच्या हातावरती ठसे उमटलेले असतात. आता हे मात्र पाहून साई घाबरतो आणि जोरजोरात आपल्या मित्रांना हाक देतोय, की "अरे, थांबा, थांबा, आम्ही येतोय, आम्ही येतोय." आणि दोघेही धावायला लागतात आणि धावताना ते मित्र त्यांच्या पुढून अक्षरशः त्या नदीमध्ये उतरतात आणि त्या नदीच्या दिशेने जायला लागतात. आता साई यांना हाक मारतोय, की "अरे, थांबा, थांबा, नदीच्या दिशेने कुठे जाताय तुम्ही? नदीच्या पात्रामध्ये कुठे जाताय? त्या नदीचा आवाज येतोय, पाणी आलंय नदीला, मागे या, मागे या." परंतु त्यांना काही समजतच नसतं ते कुठे जातायत ते. ते आपल्या
एक तंद्रीमध्ये निघालेले असतात आणि हे मागून त्यांच्या धावत असतात, की "थांबा, थांबा, नदीमध्ये जाऊ नका." आणि तिचा हात आता जिथे रोशनीचा हात त्या अदृश्य शक्तीने पकडलेला असतो ना, तिथे तिला मात्र आता वेदना व्हायला लागतात आणि ती सांगते साईला, की "साई, मला इथे वेदना होत आहेत." पण साई म्हणतो, की "थांब, आता गाडी सुरू होईल, आपण काहीतरी करूया आणि निघून जाऊया." आणि ते मित्र अक्षरशः त्या नदीमध्ये उतरतात आणि रोशनी पण खूप घाबरलेली असते. साई पण आता घाबरलेला असतो, कारण हातावरती ते पांढरे वळ उठलेले असतात हाताचे. त्यामुळे साई पण आता घाबरलेला असतो, की नक्कीच काहीतरी अदृश्य शक्ती किंवा भुताटकी या सीमेवरती आहे. जे मामाने सांगितले ते उगाच नाही सांगितलेलं. आपण गाडीतून उतरलं नाही पाहिजे होतं. आता ते पुन्हा एकदा पाठी फिरतात, ज्या ठिकाणी आपण गाडी लावली ती गाडीकडे येऊन गाडीमध्ये पुन्हा बसायचं आणि दोघेही घाबरलेले असतात. ते आता दिसेनासे झालेले असतात त्या नदीच्या पात्रामध्ये. हे येतात आणि गाडीमध्ये बसतात आणि गाडीचे दोन्ही दरवाजे लावून घेतात आणि विचार करत असतात, आता पुढे काय करायचं? गाडी तर एकही आजूबाजूने येत नसते. तेवढ्यात एक स्कूटर त्या ठिकाणाहून येताना त्यांना मागून दिसते. लाईटीवरती एक टू व्हीलरची लाईट मागून दिसते आणि साई त्या खिडकीतून हात बाहेर काढून त्या टू व्हीलरवाल्याला थांबवण्यासाठी म्हणून हात बाहेर काढून थांबवण्याचा इशारा करतो आणि तो स्कूटरवाला त्यांच्या जवळ येऊन थांबतो आणि थांबतो तर कोण असतं? रोशनीचा मामा असतो. तो त्यांना बघायला आलेला असतो. कारण रोशनीच्या आई-वडिलांनी त्याच्या मामाला फोन केलेला असतो, की अजून रोशनी आणि निघाले साई आणि पण अजून घरी पोहोचले नाहीत आणि तुमचे कोणाचेच फोन लागत नाहीत. त्यामुळे तुझ्या आई-वडिलांनी मला 2-3 वेळा कॉल केला, की अजूनही आलं नाही, अजूनही आली नाहीत आणि कोणाचाही 5 पैकी कोणाचाही मोबाईल लागत नाही आणि म्हणून मी तुम्हाला बघण्यासाठी म्हणून आता ह्या रस्त्याने येत होतो आणि मला संशय होता, की या ठिकाणी नक्कीच काहीतरी होईल. म्हणून मी लगेच गाडी घेऊन निघालो. आता ते म्हणतात, की "तुझे मित्र कुठे गेले?" तर साई सांगतो, मामा, ते मित्र अक्षरशः त्या नदीपात्राच्या दिशेने निघून गेलेत" म्हणून. आता मामाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. मामाने पुन्हा एकदा एक नारळ घेऊन आलेला तो आपल्यासोबत. तो नारळ पुन्हा त्या वेशीवरच्या त्या पुलाच्या बाजूला असलेल्या मोठ्या खडकाजवळ, त्या दगडाजवळ मामा ठेवतो आणि मामा म्हणतो, की "कोणी जी अदृश्य शक्ती इथे आहे, तिला मी विनंती करतोय, की ह्यांना कोणालाही त्रास देऊ नका तुम्ही. ह्यांना सही सलामत इथून आपल्या गावी जाऊ देत." आणि मग मामा तिथे नारळ ठेवतो आणि मोबाईलच्या टॉर्चवरती ज्या ठिकाणी ते 3 मित्र गेले असतात, त्या दिशेने तो धावत-धावत जाऊन त्या सगळ्यांना हाक मारत असतो तिघांनाही, की "मागे या, मागे या, त्या नदीपात्रात जाऊ नका." आणि मामा अक्षरशः त्या नदीपात्रात पाहतो ना, तर ते मोबाईलची बॅटरी घेऊन पुढे-पुढे त्या नदीपात्रात चाललेले असतात. मामा त्यांच्या मागून लगेच धावत जातो आणि त्या तिघांच्या पाठीवरती हात मारतो. "अरे चाललात कुठे तुम्ही? अरे चाललात कुठे या नदीत?" आता त्या तिघांनाही शुद्ध येते. म्हणजे ते आपल्याच एक तंद्रीमध्ये निघालेले असतात. त्यांना विचारतात आणि आजूबाजूला बघतात तर त्या नदीमध्ये ते उभे असतात. आता ती नदी पूर्णतः कोरडी असते. आजूबाजूला भले मोठे दगड असतात. मामा सांगतो, "चला आधी पहिल्या वरती तुम्ही सगळ्यांनी रस्त्यावरती." आता सगळे रस्त्यावरती येतात. आता ह्या सगळ्यांना घाम फुटतो, की काय चाललंय? आम्ही गाडीत होतो, गाडीतून बाहेर पडलो एवढं आम्हाला आठवतंय आणि आता आम्ही बघतो तर या नदीच्या पात्रामध्ये आहोत. सगळे येतात धावत-धावत गाडीमध्ये बसतात. गाडीची चावी फिरवून स्टार्ट मारतात. गाडी सुरू होते. मामा सांगतो, "आत्ताच्या आत्ता तुम्ही लगेच निघून जा इथून. आता मी येतो तुमच्यासोबत तुमच्या गावापर्यंत." आता साई म्हणतो, की "मामा नको, गाडी सुरू झाली. आता तू जा मागे, आम्ही इथून जातो." आणि त्यानंतर मग सगळेजण गाडीत बसतात आणि मग ते साईच्या गावी येऊन पोहोचतात. सगळेजण घरी वाट बघत असतात, की एवढा वेळ 2-2.5 तास मध्ये वेळ जातो ह्या सगळ्या प्रकारामध्ये. घरचे सगळे विचारतात, "नक्की झालं काय? झालं काय?" पण कोणी काही घरी सांगत नाही. त्यांनी ठरवलेलं असतं, की 7-8 दिवस तरी घरी काही सांगायचं नाही. कारण मामाने तसं सांगितलं असतं, "कोणी जाऊन घरी सांगू नका, सगळे घाबरतील." आणि नंतर मग 8 दिवसांनी हा सगळा प्रकार रोशनी आणि साई, त्याचे मित्र, त्या घरच्यांना, साईच्या घरच्यांना सगळे सांगतात, की असा-असा प्रकार आमच्या सोबत त्या पुलावरती, जी कोरडी नदी आहे, त्या ठिकाणी घडला. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी ना हळदीचं अंग असतं ना, तेव्हा आपली जुनी प्रथा आहे किंवा जुने लोक सांगतात, हळदीच्या अंगाने रात्री, अपरात्री, कातरवेळेला कुठे बाहेर पडायचं नसतं, बाहेर फिरायचं नसतं. आणि तिचं ते हळदीचं अंग रोशनीचं असल्यामुळे आणि ते दोघे जण त्या वेशीवरती गाडीतून उतरल्यामुळे हा सगळा प्रकार, ज्या वाईट शक्ती असतात ना, त्या आकर्षित होतात अशा गोष्टींमुळे आणि म्हणून ही सगळी घटना घडलेली असते मित्रांनो. मित्रांनो, तर साई या आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबरने ही गोष्ट सांगितली होती, ती आज मी तुम्हाला सांगितलेली आहे.
कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या, म्हणजे इथून पुढची भयकथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल. आजपर्यंत तुमची मी या ठिकाणी रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.